कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी दगडावर कोरीव काम करून आकर्षक मूर्ती, मंदिरे, भांडी बनवण्यासाठी कारागीर मग्न झाले आहेत. आंबेवाडी ते केरली दरम्यान दगडापासून मूर्ती बनवणारे कारखाने तसेच दगडावर हाताने कोरीव काम घडवणारे कलाकार यांच्या वतीने कोल्हापूर रत्नागिरी हायवेच्या रोड टच दगडाला आकार देऊन मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. या दगडाच्या मूर्तींना कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दगडापासून घरासाठी लागणारी देखणी समोरची चौकट, घरामध्ये मसाल्यासाठी लागणारा खलबत्ता, पोळी तयार करण्यासाठी लागणारा वरवंटा तसेच आकर्षक मूर्त्या, त्यामध्ये गणेश, बाळूमामा, हनुमान आदी मूर्ती इथे बनवून देतात. या मूर्ती आपल्या घरी मंदिरात पूजण्यासाठी लोकांचा कल वाढल्याने कारागिरांना सध्या चांगले दिवस आले आहेत. कार्यक्रमात भेट देण्यासाठी देखील या मूर्त्यांचा वापर केला जात आहे. दगडात शिल्पकलाकार आहे आणि मूर्त्या गणपतीचे किंवा तुळशीकट्टे, तुळशी वृंदावन, परत चौकटी हा बनवतो आम्ही डिझाईनमध्ये. आणि देवळांची, मंदिरांची, शिखरांची कामं घेतो आम्ही आणि बांधून देतो. दुसरी कामं किरकोळ असतात ती पण करू शकतो. दगड कुठून आणताय? दगड आम्ही आणतो टोको. इथून टोको असतो, टोप सपोर्ट. ह्या मूर्त्या कुठं कुठं जातात? मूर्त्या बाहेर जातात, पुणे, मुंबई, सातारा, इकडे गोव्याकडे जातात. मग तुम्हाला हजेरी दगडावर आहे का ह्याच्यावर? नाही, अंगावर असतात काम. कसं काय असेल ती मजुरी दगडाच्या डिझाईनवर, त्याच्यावर. किती वर्षाला काम करताय? आणि 30-35 वर्ष जातात. यात आहे काय त्रास होतोय काय नाही. आता काय काय करायचं? ते मंदिराचे चौकटी हे सगळं बनवतो. बनवत आहे.